तर पचायला एकदम हलका असा हा ज्वारीच्या कुरमुऱ्याचा चिवडा खाण्यासाठी तयार आहे। नमस्कार, स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत ज्वारीच्या कुरमुऱ्याचा चिवडा। ज्वारी ही हेल्दी असते आणि त्याच्यापासून बनवलेला कुरमुऱ्याचा आपण आज चिवडा पाहणार आहोत। तर इकडे मी 4 चमचे तेल गरम करून घेतलंय। पहिल्यांदा आपण याच्यामध्ये पाववाटी शेंगदाणे फ्राय करून घेऊया। चांगले लालसर होईपर्यंत फ्राय करून घेऊया। आता हे शेंगदाणे फ्राय झालेत, आपण काढून घेऊया। आता आपण सुक्या खोबऱ्याची काप घालूया आणि ते सुद्धा लालसर होईपर्यंत फ्राय करून घेऊया। आता हे सुद्धा लालसर कुरकुरीत झालेत, आपण काढून घेऊया। आता आपण 2 चमचे डाळ भाजून घेऊया। हे सुद्धा कुरकुरीत करून घ्यायचे। आता हे सुद्धा व्यवस्थित फ्राय झालेत, आपण काढून घेऊया। आता त्याच तेलात घालूया 10 ते 12 पाकळ्या लसूण ठेचून घेतलाय, त्याला व्यवस्थित परतून घेऊया। हा सुद्धा कुरकुरीत करून घ्यायचा आहे। आता लसूण इथे लालसर होतोय, तोपर्यंत घालूया पाव चमचा जिरे आणि पाव चमचा मोहरी, थोडासा हिंग, हळद पाव चमचा, परतून घेऊया। फ्रेश कढीपत्ता, हा सुद्धा कुरकुरीत करायचा आहे। आता गॅस बारीक करूया। मी इथे ज्वारीची कुरमुरे घेतलेले, हे घालूया। खोबरं आणि शेंगदाणे घालूया, डाळ घालूया, फ्राय केलेली हिरवी मिरची घालूया, चवीपुरतं मीठ घालूया। छान हलक्या हाताने मिक्स करून घेऊया। आता वरून झाकण ठेवूया, मंद गॅसवरती 2 मिनिटं वाफ देऊया। आता इथे 2 मिनिटं झाली आहे, पुन्हा एकदा मिक्स करूया। तर पचायला एकदम हलका असा हा ज्वारीच्या कुरमुऱ्याचा चिवडा खाण्यासाठी तयार आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।